सूर्या, आता पुढे काय करायचं ठरवलंयस? अगं ठरवायचं काय तवा आई? दुसरा पर्याय नाही आपल्याकडं. जोपर्यंत भागू सापडत नाही तोपर्यंत काय करू शकणार आहे आपण आई? म्हणजे आता फक्त हातावर हात धरून बसायचं आपण? आई दुसरं काहीच करू शकत नाही आपण. त्या जालिंदरच्या विरोधात तर जाऊ शकत नाही ना. आपण भागूला सोडवण्याचा प्रयत्न करतो हे जर त्याला कळलं ना, तर भागूसोबत काय पण करू शकतो आणि ते मला नाही होऊ द्यायचं. तुळजा, आम्हाला तुझे आभार मानायचेत. तुमच्या सगळ्यांमुळं आज आम्हाला नवीन आयुष्य मिळालं. नर्मदा ताई, काय बोलताय तुम्ही? आई माझ्याबद्दल बोलते. प्रसाद? प्रसादला नीट बोलता येतंय, म्हणजे तो नीट बरा झाला असं नाही म्हणता येणार, पण त्याला सगळ्या गोष्टी समजायला लागल्यात. हे सगळं तुमच्यामुळे झालंय. नर्मदा ताई, हवं देवच पावला म्हणायचं की. आम्ही सगळी जण तुमच्यासाठी लय खुश आहे बघा. हो, पण लगेच सगळं ठीक झालंय असं समजू नका. प्रसाद पूर्णपणे बरा होईल यात काही वादच नाहीये, पण त्यासाठी आपल्याला काही औषधं सुरू करावे लागतील. तुम्ही म्हणाल तसे उपचार पण घेईन मी, पण आता आपल्या भागुताईची सुटका हे मला महत्वाचं वाटतंय. माझ्या डोक्यात सतत तोच विचार असतो आणि या अडचणीच्या काळात मला सूर्यदादाला मदत करायची. प्रसाद, अरे तू काय माझी मदत करणार आहे? दादा, माझ्या डोक्यात जे आहे ना ते आहे तसं घडलं तर आपण जालिंदरच्या तावडीतून भाग्यताईला सोडवून आणू शकतो, आणि ते पण त्याच्या मनासारखं वागून. हे तुला वाटते तेवढं सोपं नाही. तू नको याच्यात पडू. सूर्या, तू दिलेल्या जीवनदानामुळे आज आम्ही इथं उभा आहे. तुम्ही सगळ्यांनी आमच्यासाठी एवढं केलंय, आता आम्हाला तुमच्यासाठी काहीतरी करण्याची संधी द्या. आम्हाला तुमच्या भावना कळतायत, पण म्हणून काय आपण भागूच्या जीवाशी खेळू नाही ना शकत. तुळजा, आत्ता आपल्या समोर भागूच्या जीवाचा प्रश्न उभा आहे, पर तो जालिंदर जर सुटला का नाही तर आपल्या समद्यांच्या जीवाचा प्रश्न उभा राहील. त्याच्यापेक्षा आत्ता आपण समद्यांनी मिळून काय जर करायचा प्रयत्न केला तर काय वाईट आहे? त्यासनी काय म्हणायचंय ती तर एकदा ऐकून घेऊया की. आत्या, या लढाईत मी माघार घेतली तर जालिंदर कशाला त्रास दिला आपल्याला? सूर्या, म्हणजे तू त्या जालिंदरला पुरतसं ओळखलेलं नाहीये. त्याला त्याचा मान जास्त महत्वाचा आहे. आता शांत वाटेल, पण दुसऱ्या मिनिटाला कवाट असेल हे कळणार बी नाही तुला. मला सांग, तेजूच्या लेकरांनी काय केलं होतं त्याचं? तरी बी त्या लेकरांचा जीव घ्यायचा प्रयत्न केलाच ना त्यांनी. जवळ जालिंदर आहे तवर आपल्या कुणाचीच सुटका नाही. त्याच्यामुळं जालिंदरचा शेवट होयालाच पाहिजे. प्रसाद, मी माझ्या बहिणीचा जीव धोक्यात घालून तुझ्यावर विश्वास ठेवतोय. तिला काय झालं, तू जर काय दगाफटका केलास तर लक्षात ठेव, मी जसं जीवदान देऊ शकतो ना तसं माझ्या बहिणीसाठी एखाद्याचा जीव घेऊ पण शकतो. दादा, तुमच्या उपकाराची परतफेड नाही होऊ शकत हे मला माहिती आहे, पण या संकटाच्या काळात मला तुम्हाला मदत करायची आहे म्हणून सगळं करतोय मी. आणि तुम्हाला जर वाटत नसेल ना तर मी तुम्हाला खात्री देतो की तुमच्या बहिणीला काय व्हायच्या आधी माझा जीव जाईल. उठ. नक्की काय तुझ्या डोक्यात आहे? मी सांगते. आधी आम्ही जालिंदरच्या घरात जाणार आणि तिथे गेल्यानंतर अहो, जालिंदरच्या घरात जाणं एवढं सोपं नाही. अहो, मरणाचं दार आहे ते, आणि त्या माणसाला ना कोणाची दया माया नाही हे माहित नाही का तुम्हाला? दादा, त्याची पूर्ण काळजी मी घेईन. असं पण या घरासाठी जीव द्यायला मी कधी पण मागं पुढं नाही बघणार. ठीक आहे,
जा तुम्ही, पण काळजी घ्या. माझी बाग होती तर तिला काय झालं तर नाही जगू शकत मी. दादा, काय बी काळजी करू नका. तुमची बहीण सुखरूप या घरात परत येईल याची खात्री आहे आम्हाला. एक्सक्यूज मी. ते राहू द्या. मी शत्रुघ्न जालिंदर निंबाळकर, खास तुमच्यासाठी कंदी पेढे आणलेत. मी गोड खात नाही. गोड खातच नाही का आमच्याकडनं काहीच नाही तुम्हाला? हे बघा, सातारचे कंदी पेढेत, त्याला नाही नसतं म्हणायचं. हे पेढे घ्या आणि केसमधून बाजूला वा. कालिंदी धर्माधिकारी म्हणतात मला. सूर्यकांतवर दबाव टाकून तुम्ही त्याला केस मागे घ्यायला लावली, पण मी मागे हटणार नाहीये. ही केस लढत राहणार आहे. जा. मॅडम, मला सांगा, तुमचं आमचं काय वैर आहे का हो? मग कशाला एवढी तनतन करताय उगाच आपलं? हे बघा, तुम्ही या केसमधून बाजूला सारखा आणि पुढचं आयुष्य आरामात काढा, म्हणजे झालं ना. तुम्ही आमच्या गावात येणार आहे ना, आम्ही तुम्हाला बघायला परत येणार. कशाला उगाच डोक्याला ताण घेता काय माहिती? काय सांगतोय मी. कसं आहे, तुमच्याकडं काय ते पुरावाच नाही ना हो. तरी उगाच आपलं हा. जर का तुमचं मन बदललं तर कळवा बरं का आम्हाला. म्हणजे या पेढ्याच्या बॉक्समध्ये नोटा भरून तुमचं तोंड गोड करायची जबाबदारी आमची. काय नाव म्हणलं रे तुझं? शत्रुघ्न जे काय असेल ते. मी गोड केस जिंकल्यानंतरच खाते, आणि तेही स्वतःच्या पैशांनी. पोलीस तुझ्या बापाला जेलमध्ये टाकतील ना, तेव्हा हे पेढे सूर्यकांत आणि त्याच्या फॅमिलीला भरव. स्वप्न चांगलंय, आवडलं आपल्याला. आउट. स्वप्न बघायला पाहिजे माणसांनी, त्याशिवाय पर्याय का? थांबा थांबा थांबा, इकडे काय काम आहे तुमचं? आम्हाला डॅडींना भेटायचंय. त्यांची गाठ पडू शकेल का? डॅडी कधी बी कुणाला भेटतात वय, त्यांची अपॉइंटमेंट घ्यावी लागते. ए छत्री, ही सूर्याच्या घरातलं प्लेल माणसं इथं काय करतायत? हे सूर्याची साथ सगळे सोडायला लागले काय? ए छत्री, त्या सरनवतला फोन कर बाबा. डॅडी डॅडी, असं नका करू. मी तुमच्या पाया पडते. आम्ही तुमची मदत मागायला आलोय. आमच्या घरच्या आमच्या जीवावर उठल्यात. मला माहिती आहे ही केस तुम्ही जिंकणार आहे, आणि त्यानंतर सूर्याच्या घरावर नांगर फिरवणार आहे. त्या घरातलं कोणी बी वाचणार नाहीये. डॅडी, मी पाया पडते. माझ्या लेकराच्या जीवाची भीक घाला माझ्या पदरात. उठा 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 उठा.